विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल। सकाळी चंद्रभागेचे पाणी अंगावर घेऊन पुंडलिकाच्या समाधीचे, त्यानंतर गोविंद महाराज, बाळकृष्ण महाराज, वासुदेव महाराज, पुरुषोत्तम महाराज आणि तुकाराम महाराज अंमळनेरकर यांच्या समाधीचे दर्शन घेत वारकरी मंदिराचा कळस दर्शन करायला निघतात। वारकऱ्यांचा अथांग जनसागर फक्त विठ्ठलाच्या कळस दर्शनासाठी इथे आलेला असतो। पश्चिम द्वाराचे दर्शन घेत वारकरी रुक्मिणी द्वारापाशी येतात। इथून कळस स्पष्ट दिसतो। कळसाचे दर्शन घेत वारकरी समोरच्या भागात येतात। काही जण रांगेत लागून स्पर्श दर्शनही करतात, पण वारकऱ्याला दर्शन कळसाचेच। विठ्ठलाचे दर्शन झाल्यावरती भक्त महाराजांचे दर्शन घेऊन परतीचा निरोप घेतात। संध्याकाळी महाराज मानाच्या दिंड्यांचे स्वागत करायला येतात। दिंड्या मागून दिंड्या पंढरपुरात दाखल होत असतात। अनेक संत महंतांच्या भेटी होतात। सुरुवातीलाच नामदेव महाराजांची पालखी दुरून येताना दिसते। महाराज पालखीचे दर्शन घेतात।
अनेक संतांच्या भेटी घेत असतानाच मुक्ताबाईंची पालखी जवळ येते. महाराज पालखीचे दर्शन करून नारळ स्वीकारतात. त्यानंतर सोपान काका महाराजांची पालखी येते. महाराज पादुकांचे दर्शन घेतात. वारकऱ्यांच्या समुदायात कधी विठ्ठलाचे सावळे रूप पाहायला भेटते, तर कधी टाळ मृदुंगाच्या नादात नाचणारे वारकरी. आता संत चंगावटेश्वर महाराजांची पालखी येते. त्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या नगारा गाडीचा मान. टाळ मृदुंगाच्या नादात भाविक आनंद साजरी करतात. काही वारकरी लोटांगण घेत विठ्ठलाला साकडं घालतात. आता निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपुरात दाखल होते. भाविक पादुकांचे दर्शन घ्यायला गर्दी करतात. काही जण महाराजांना यातून वाट काढून देतात. महाराज पादुकांचे दर्शन घेतात. सोबतचे भक्तही दर्शन घेतात. पाठीमागून एकनाथ महाराजांची पालखी येताना दिसते. पुढे नको जाऊ रे. आता येत नाही. आलोट गर्दीतून मार्ग काढत प्रसाद महाराजांसोबत भगरे गुरुजी आणि अन्य भाविकही पादुकांचे दर्शन घेतात. आता येत नाही येणार. सगळ्याच संतांना सोबत पाहण्याची यासारखी दुसरी पर्वणी दुर्मिळच. अंधार होत असताना दिंड्यांना वेग येतो.
दुरून येणारा हा अश्व माऊलींच्या पालखीतील आहे. हा अनुपम्य सोहळा आयुष्यात एकदा तरी पाहावा अशी कित्येकांची इच्छा असते. अनेक संत महंतांच्या भेटी इथे होत असतात. पेटत्या मशाली घेऊन हे वारकरी शितोळे सरकारांच्या समोर चालत असतात. माऊली साईड जरा साईड एका साईड लावा. माऊलींच्या पादुका गळ्यात घालून शितोळे सरकार पंढरपुरात दाखल होतात. भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. पण त्यातूनही वाट काढत महाराज ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतात. पाठीमागून माऊलींची पालखी येते. महाराज पालखीचे दर्शन घेतात. हा सोहळा पाहिल्यावरती विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या तुकाराम महाराजांच्या अभंगाची आठवण आपल्याला नक्कीच होते. आज वारीच्या शेवटी महाराजांनी आपल्यासाठी खास आशीर्वचन दिलेले आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम सद्गुरु सखाराम महाराज की जय. ठाईत बैसुनी करायक चित्त आवडी अनंत आगाव. ही म्हणण्याची वेळ म्हणजे यंदा करोना महामारीचं संकट आपल्या सर्वांवर आलेलं आहे. मनात असूनही आपल्याला पंढरपूरला आपण जाऊ शकत नाही. म्हणूनच जागी बसून भगवंताची स्तुती करा, नामस्मरण करा, भजन करा. पंढरपूरला जाताना अनेक गोष्टीचं आपल्याला हे करायचं. तर तुकाराम महाराजांनी त्याच्यात म्हटलंय, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. असं जरी असलं तरी आता पंढरीला जायला आपल्याला मिळत नाही. पण मनात मानून घ्या, यंदा पंढरीला जायला मिळणार नाही. म्हणून गावातल्या पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन यावर्षी भगवंताच्या दर्शनाला आपण सर्वजण जाऊया. यावर्षी पंढरपूरला वारीला करण्याचा आनंद मिळाला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तरी पंढरपूरमध्ये जाता त्रास होईल म्हणून पंढरपूर प्रशासनाने आणि शासनाने हा निर्णय घेतला आहे. यावर्षी वारी भरणार नाही तरी आपण घरामध्ये बसून नामस्मरण करू. दशमी एकादशी द्वादशीला घरात नामसप्ताह, गावातल्या मंदिरात जाऊन नामसप्ताह, भजन कीर्तन करा. नाम कीर्तन जागरण इत्यादी करा. म्हणजे आपण पंढरपूरलाच आहोत असं वाटेल. पंढरपूर हे अधिष्ठान आहे, स्थान महात्म्य आहे. परंतु आपल्याला आपल्या गावात आनंद घ्या, उत्सव साजरा करा. तसेच गुरुपौर्णिमेला सुद्धा गुरुचं ध्यान करा,
घरात गुरुपूजन करा, मानसपूजा करा. ही सर्वांना महत्त्वाचं आहे, कारण सद्गुरूसारखा हस्तापाठी राखा असे वर्णन गुरुमुखातून निघून गुरुप्राप्ती आपल्याला होऊ शकते. सद्गुरू सखाराम महाराज की जय. यावर्षी वारीत आपण भेटू शकलो नाही. या डिजिटल वारीच्या माध्यमाने आपण ही वारी पूर्ण केली. पण महाराजांचे हे आशीर्वचन सगळ्या भक्त परिवारांपर्यंत नक्की पोहोचवा. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. ही अल्पशी सेवा महाराजांच्या चरणी समर्पित.